प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही येणार तेवढी संजय काकाबरोबर फिरायला मजा येते. तिथे प्रत्येक जण, तो भाजपचा जरी खासदार असेल ना, डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला, नाही संजय जी ठीक चल रहा है आपका, ऐसे ही लगे रहो. रमेशजी आपलं अभिनंदन तर करतोच, सुरेशजी आपलं देखील करतो, सगळ्यांचं, महिला पुरुष सगळ्यांचं करतो. पण खास करून जेव्हा आजचा दिवस आपण निवडलेला आहे तेव्हा आज दुसरी अजून एक गोष्ट आहे. काय टीव्हीवर येणार आहे? मॅच. आणि क्रिकेट बोलल्यानंतर काही ठराविक बंधूंची आठवण येते. एक विचार समोर येतो, जसं आत्ता पांड्या बंधू आहेत, हार्दिक आहे, कृणाल आहे, येऊन चौफेर बॅटिंग करून जातात, 6-4 ते आले की आपल्याला कळतं की आता स्कोर आपला 100च्या पुढे जाणार आहे. तसं ऑस्ट्रेलियामध्ये देखील 2 असे बंधू होते, स्टीव्ह व मार्क वॉ. आणि तसंच ह्याच विभागात 2 बंधू आहेत, सुनील राऊतजी आहेत आणि दुसरे ज्यांचं नाव सांगण्याची गरजच नाहीये. मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत होतो आणि दिल्लीत गेल्यानंतर संजय काका बरोबर फिरताना खूप मजा येते. मी घरी येऊन आई बाबांना पण तेच सांगितलं की प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही येणार तेवढी संजय काका बरोबर फिरायला मजा येते. कारण एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना, एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काही वट संजय काकांनी दिल्लीत बनवलेली आहे ना, ती बघण्यासारखी असते. तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा. प्रत्येक माणूस सगळीकडे. त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं. आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात. त्यांचा आवाज देशात सगळीकडे जात असतो आणि ते इथे बसलेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही. घरी पण हेच सांगत असतो की तिथे प्रत्येक जण, तो भाजपचा जरी खासदार असेल ना, डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला, नाही संजय जी ठीक चल रहा है आपका, ऐसे ही लगे रहो. प्रेसवाले असं आपण वाटतं आपल्याला कोणीतरी, अरे हा गोदी मीडियातला आहे, तो पण येऊन हळूच असा हात दाबतो, संजय जी ठीक चल रहा है, ऐसे ही चलाते रहो. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वट आहे.